हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे। आज आपण बिझनेस कम्युनिकेशनचे MCQ बघणार आहोत आणि ह्या MCQसाठी आज आपण टॉपिक निवडला आहे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल्स। सो बघा, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल याचे MCQ बघण्यापूर्वी आपण थोडक्यात कम्युनिकेशन चॅनल्स कुठले कुठले आहेत याची थोडक्यात माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचा MCQ आला तर इझिली सॉल्व करता येईल। बघा, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल्स, द फर्स्ट टाइप इज फॉर्मल कम्युनिकेशन। फर्स्ट टाइप इज formal communication. What is formal communication? This type of communication take place while employees carrying out their duties and responsibilities. Dear student, remember it. When employees carrying out their duties and responsibilities, this type of communication means formal communication take place. ज्या वेळेस एखादा व्यक्ती त्याची ड्यूटी परफॉर्म करत असेल, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी परफॉर्म करत असेल आणि ही ड्यूटी रिस्पॉन्सिबिलिटी परफॉर्म करत असताना त्या ड्यूटी रिस्पॉन्सिबिलिटीच्या रिलेटेड तो जे काय कम्युनिकेशन करतो, या कम्युनिकेशनला फॉर्मल कम्युनिकेशन म्हटलं जातं। फॉर एक्झाम्पल, वेन वी आर वर्किंग इन एनी ऑर्गनायझेशन अँड वी आर communicating with manager, managing director or any other person who is involved in that organization, this is formal communication. Take an example of your school or your college. When any teacher communicating with principal, okay, it is formal communication. But when two students are communicating with each other, that is informal communication. बघा, जेव्हा ड्यूटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीच्या रिलेटेड काही फॉर्मॅलिटीज प्रॉपर स्ट्रक्चर्ड याचा विचार करून जे कम्युनिकेशन केलं जातं ते कम्युनिकेशन असतं फॉर्मल कम्युनिकेशन। हे लक्षात ठेवायचं आहे। आणि फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये देअर इज स्पेसिफिक स्ट्रक्चर ऑफ द कम्युनिकेशन, एक विशिष्ट स्ट्रक्चर असणार आहे कम्युनिकेशनचं, काही फॉर्मॅलिटीज आपल्याला पाळाव्या लागणार आहे आणि हा सर्व विचार करून हे कम्युनिकेशन होतं। So it is a communication while any person carrying out their duties and responsibilities in any organization. It is formal communication. Again काय म्हणतोय बघा आपण, this communication is between two positions, not between two person. हे जे कम्युनिकेशन आहे फॉर्मल कम्युनिकेशन आहे, इट इज अ कम्युनिकेशन बिटवीन टू पोजिशन. Okay, it is a communication between two different positions, not between two different person. हे कम्युनिकेशन नुसतं दोन व्यक्तींमधील कम्युनिकेशन नसून हे कम्युनिकेशन दोन पोजिशनमधील आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल, कॉलेजचं आपण एक्झाम्पल घेऊया। प्रिन्सिपल सर जेव्हा टीचर्स सोबत कम्युनिकेशन करतात, प्रिन्सिपल एक पोजिशन झाली आणि टीचर ही एक वेगळी पोजिशन झाली। सो इथे प्रिन्सिपल आणि टीचर कम्युनिकेशन करताय। अगेन सेकंड एक्झाम्पल घेऊया। मिस्टर अंबानी मॅनेजिंग डायरेक्टर MD आहे रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे। मिस्टर अंबानी कम्युनिकेटिंग विथ मॅनेजर मिस्टर राम असं गृहीत धरूया आपण। सो हियर मिस्टर अंबानी इज नॉट कम्युनिकेटिंग विथ मिस्टर राम, हियर मॅनेजिंग डायरेक्टर कम्युनिकेटिंग विथ मॅनेजर. So here it is a communication between two positions. Okay. Second example, supervisor communicating with worker. Okay. Mr. X is a supervisor and Mr. Y is a worker. Here Mr. X is not communicating with Mr. Y. Here supervisor is communicating with worker. हे लक्षात घ्यायचं आहे। It is a communication between two position and that's why it is called as a formal communication, because in a formal communication we must require to follow some structures, some formalities. That's why it is called as a formal communication. It is a structured communication. Specific structure असणार आहे, rules असणार आहे आणि या फॉर्मॅलिटीज पाळून आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे। चला तर पुढे वळूया। सेकंड, टाइप्स ऑफ फॉर्मल कम्युनिकेशन। बघा, आपण फॉर्मल कम्युनिकेशन बघितलं, यामध्ये काही टाइप्स आहे। सो टाइप्स ऑफ फॉर्मल कम्युनिकेशन यामध्ये आपण फर्स्ट म्हटलं आहे वर्टिकल कम्युनिकेशन. ओके,
Types of formal communication. The first one is a vertical communication. When काय बघा vertical communication. When flow of information transfer vertically. Vertically माहिती उभ्या पातळीवरती. Okay. Vertically, that is from higher level of authorities to lower level or lower level of authorities to the higher level. When flow of information is transfer vertically, उभ्या पातळीवर चालणार आहे. कसा चालणार आहे तो? When flow of information transfer from higher level of authority to their subordinates or lower level of authorities, it is a vertical communication. Or when flow of information is transfer between lower authority or subordinates to their higher level of authorities. या पद्धतीने फ्लो जेव्हा व्हर्टिकली मूव्ह होतो कम्युनिकेशनचा, यास व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण बघा एक फ्लो दाखवलेला आहे, तुम्हाला ॲरो दिसतील, एक डाऊन ॲरो एक अप ॲरो. त्याच्यामध्ये बघा आपण काय म्हटलं आहे, MD दॅट इज मॅनेजिंग डायरेक्टर while communicating with general manager communicating with departmental head, he is communicating with supervisor and supervisor is communicating with worker. बघा फ्लो खाली खाली येतोय. मॅनेजिंग डायरेक्टर इज अ हायर ऑथॉरिटी, सर्वात वरची ऑथॉरिटी आहे, आणि तो जनरल मॅनेजर की त्याच्या खालोखाल जी ऑथॉरिटी आहे त्याच्यासोबत कम्युनिकेशन करतोय. जनरल मॅनेजर हेड ऑफ द डिपार्टमेंट की त्याच्या खालोखाल असणारे खालची जी लेवल आहे त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करतो आहे. डिपार्टमेंटल हेड सुपरवायझर बरोबर कम्युनिकेट करत आहे, किंवा सुपरवायझर हे वर्करसोबत कम्युनिकेशन करत आहे. या पद्धतीने डाऊन येतो आहे, लेवल ऑफ ऑथॉरिटी खाली खाली येतं आहे आणि आमचं कम्युनिकेशनचा फ्लो देखील खाली खाली येतो आहे. सो त्याचबरोबर आम्ही जर उलटा विचार केला, अप ॲरोचा विचार केला, वर्कर इज कम्युनिकेटिंग विथ सुपरवायझर, सुपरवायझर कम्युनिकेटिंग विथ डिपार्टमेंटल हेड, departmental head with general manager and general manager with managing director. Now the flow of information is going to up or down. It is vertical communication, and that's why there are two types of vertical communication. First one is a downward communication and second is upward communication. लक्षात घ्या, when flow of information go through the downward or upward, इट इज व्हर्टिकल कम्युनिकेशन. आमची माहितीचा फ्लो हा खाली खाली येत असेल मॅनेजिंग डायरेक्टरपासून वर्करपर्यंत, किंवा हा फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन वरती जात असेल म्हणजे अपवर्ड जात असेल म्हणजे वर्करपासून मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत, तर हे व्हर्टिकल कम्युनिकेशन झालं. आणि व्हर्टिकल कम्युनिकेशनमध्ये देर आर टू टाईप्स ऑफ व्हर्टिकल कम्युनिकेशन. द फर्स्ट वन इज डाउनवर्ड कम्युनिकेशन. What is downward communication? It is very easy. When flow of information transfer from higher authority to their subordinates or lower authority, that means flow of information transfer downward, खाली खाली येणार आहे, हायर ऑथॉरिटीपासून लोअर ऑथॉरिटीपर्यंत. फॉर एक्झाम्पल मॅनेजिंग डायरेक्टरपासून इन्फॉर्मेशन कॅरी होत 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 ती वर्करपर्यंत येणार आहे, हा डाऊनवर्ड कम्युनिकेशन झाला. हायर ऑथॉरिटीपासून माहिती खाली खाली येणार आहे लोअर ऑथॉरिटीपर्यंत, वर्करपर्यंत, हे डाऊनवर्ड कम्युनिकेशन झालं. याच्या विरुद्ध अपवर्ड कम्युनिकेशन. वेन फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम लोअर ऑथॉरिटी, दॅट इज फ्रॉम वर्कर टू दी मॅनेजिंग डायरेक्टर, इट इज अपवर्ड कम्युनिकेशन. फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम लोअर टू दी हायर ऑथॉरिटी अपवर्ड, वरती जाणार आहे. वरती म्हणजे कसा, लोअर ऑथॉरिटी दॅट इज वर्करपासून ते मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत कॅरी होत जाणार आहे. सो दिस इज अपवर्ड कम्युनिकेशन. सो इफ फ्लो इज ट्रान्सफर फ्रॉम डाउनवर्ड और अपवर्ड, इट इज वर्टिकल. अँड देर आर टू टाईप ऑफ वर्टिकल कम्युनिकेशन. फर्स्ट इज डाउनवर्ड अँड सेकंड इज अपवर्ड. Downward flow is going through the downward, that is managing director to worker, and upward it is flow is going through the downward to the upward, that is from worker to the managing director. Clear hai? Okay, next, horizontal communication. Type of formal communication, this is second type of formal communication is horizontal or lateral communication. So
This is the communication between same level of authorities. When flow of information is transferred between same level of authorities. सारख्या लेवलच्या ऑथॉरिटी बरोबर. फॉर एक्झाम्पल, प्रिन्सिपल ऑफ वन कॉलेज इज कम्युनिकेटिंग विथ प्रिन्सिपल ऑफ अदर कॉलेज. ओके, दोघेही कॉलेजचे प्रिन्सिपल हे कुठल्या मीटिंगमध्ये किंवा कुठल्या तरी कॉन्फरन्समध्ये एकत्रित येत आहे. सो बोथ आर प्रिन्सिपल अँड दॅट्स वाय इट इज अ हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. वेन दे आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर related to their jobs or duties, it is a horizontal communication. Again, second example, for example, CM of Maharashtra communicating with CM of Gujarat. So it is again, both are CM. So again it is horizontal communication, because while they are communicating with each other, their positions, their level of authorities are same. This is the communication between same level of authority. दोघांचीही पोझिशन, ऑथॉरिटी लेवल ही सेम असणार आहे. अगेन सेकंड एक्झाम्पल घेऊया. बघा, आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे कम्युनिकेशन बिटवीन हेड ऑफ परचेस डिपार्टमेंट कम्युनिकेटिंग विथ हेड ऑफ सेल्स डिपार्टमेंट और हेड ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट. बघा, हे सर्व HOD, दॅट इज हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ परचेस, head of the department of sales, head of the department of production, they are communicating with each other related to their jobs, their duties and responsibilities. It is horizontal communication. When they are communicating with each other and their jobs, their responsibilities are same. One teacher is communicating with other teacher, again it is a horizontal communication. So when there is a level of authorities or positions are same between two person, it is horizontal communication. आडव्या पातळीवर असणार. नेक्स्ट पुढे वळूया आपण. कम्युनिकेशन मधील नेक्स्ट चॅनल आहे, दॅट इज इनफॉर्मल कम्युनिकेशन. वेन देर इज इनफॉर्मल रिलेशन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर, दिस टाइप ऑफ कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज informal communication. When there is an informal relation, means there is no jobs, no responsibilities, no duties, they are just communication informally, like as friendly relation, means when two friends are communicating with each other or any relatives communicating with each other. So एक फ्रेंडली रिलेशन, फ्रेंडली नेचरमधून किंवा एखादा रिलेशनमधून, ओके, एक रिलेटिव्स आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर, फ्रेंड्स आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर. दिस इज इनफॉर्मल कम्युनिकेशन बिकॉज देर आर नो प्रॉपर फॉर्मॅलिटीज. इट इज कम्प्लिटली इनफॉर्मल. इट इज कम्प्लिटली इनफॉर्मल इन नेचर. फॉर्मॅलिटी नसणार आहे, कुठलं स्ट्रक्चर नसणार आहे, काही ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून आम्ही कम्युनिकेशन नाही करत आहे. इट इज जस्ट इनफॉर्मली वी आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर. सो दिस इज informal communication. Okay, for example, X and Y are friends, they are communicating with each other. This is informal communication because they are friends, relatives. Okay, next आपण MCQ ला स्टार्ट करतोय. When communication between two position instead of two person is known as dash dash. बघा प्रश्न काय, क्वेश्चन समजून घेत चला. When communication between two position instead of two person is known as, दोन पोझिशनमध्ये असणारे, दोन व्यक्तींमध्ये नसून असं कोणतं कम्युनिकेशन? ए इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, बी फॉर्मल कम्युनिकेशन, सी इनफॉर्मल और डी नॉन वर्बल. व्हॉट यू थिंक? या, ॲब्सोल्युटली करेक्ट. इट इज ए फॉर्मल कम्युनिकेशन. नेक्स्ट, communication between two friends is dash dash type of communication. It is a informal communication. Option C, informal communication. Managing director communicating business plans with manager, it is dash dash. बघा, managing director is a higher authority communicating business plan with manager. Manager is a lower authority. मॅनेजिंग डायरेक्टर मॅनेजर सोबत कम्युनिकेशन करतोय, हे कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन झालं? द ऑप्शन्स आर हॉरिझॉन्टल, बी डाउनवर्ड, सी अपवर्ड और डी इनफॉर्मल. यस, इट इज ए ऑप्शन बी, डाउनवर्ड कम्युनिकेशन. क्लियर है? इट इज ए
डाउनवर्ड कम्युनिकेशन बिकॉज फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन गोइंग थ्रू डाउनवर्ड फ्रॉम मॅनेजिंग डायरेक्टर हायर ऑथॉरिटी टू द मॅनेजर इज अ लोअर ऑथॉरिटी. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, वर्कर डिस्कसिंग देअर प्रॉब्लेम विथ सुपेरियर और सुपरवायझर. वर्कर त्यांचे प्रॉब्लेम सुपरवायझर सोबत शेअर करताय, बोलताय. हे कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन झालं? हॉरिझॉन्टल, डाउनवर्ड, अपवर्ड और इनफॉर्मल? येस, व्हेन वर्कर इज अ लोअर ऑथॉरिटी कम्युनिकेटिंग विथ सुपेरियर सिनियर ऑथॉरिटी, इट इज अपवर्ड कम्युनिकेशन. फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन वरती जातोय, अप जातोय. सो इट इज अपवर्ड कम्युनिकेशन. ऑप्शन सी, upward communication. Next, communication between two worker is dash dash. It is a communication between two worker. Worker has same position. So when communication between same position, it is horizontal communication or lateral communication. Business communication is dash dash type of communication. Business communication is dash dash type of communication. Dear student, here word business is very important. We are talking about the business communication. So business communication is option A, formal communication. Next, flow of information transferred between manager to subordinate is dash dash type of communication. मॅनेजर टू सबऑर्डिनेट्स कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? हॉरिझॉन्टल, डाउनवर्ड, अपवर्ड और इनफॉर्मल? सो इट इज डाउनवर्ड कम्युनिकेशन. मॅनेजर टू सबऑर्डिनेट, ओके, इट इज अ डाउनवर्ड कम्युनिकेशन. ऑप्शन बी, डाउनवर्ड कम्युनिकेशन. नेक्स्ट, दिस इज द कम्युनिकेशन बिटवीन सेम लेवल ऑफ ऑथॉरिटीज. ओके, ऑप्शन ए, horizontal communication. This type of communication take a place while employees carrying out their duties and responsibilities. Dash dash type of communication is taken place when employees carrying out their duties and responsibilities. कोणतं communication आहे? The option A, formal communication. Upward and downward communication is type of dash dash communication. Upward and downward कोणता कम्युनिकेशनचा भाग आहे? It is a part of vertical communication or it is a types of vertical communication. Communication with the consumers of organization is dash dash communication. Okay, when organization communicating or any member of organization is communicating with द कस्टमर ऑफ द ऑर्गनायझेशन, आपली कंपनी एका ग्राहकासोबत, आपल्या ग्राहकासोबत कम्युनिकेशन करते, तर हे कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन झालं? इंटरनल, एक्सटर्नल, डायगोनल और इनफॉर्मल? सो इट इज ए एक्सटर्नल कम्युनिकेशन. while we are communicating with any person who is externally involved, who is external or outsider of the company, is known as external company. When organization or any member of organization communicating with outsider of the organization, external person of the organization, it is a external communication, like as government, customer, shareholders, bankers, debtors, creditors, whatever, all those are external parts, okay, outsider of the organization. When we are communicating with outsider of the organization, it is external communication. So again आणि त्याचसोबत इंटरनल कम्युनिकेशन बघा असू शकतं काय, when communication within the organization, आतल्या आत कम्युनिकेशन होणार आहे. मॅनेजर कम्युनिकेटिंग विथ वर्कर इंटरनली, इट इज अ इंटरनल कम्युनिकेशन. when communication within the organization, ऑर्गनायझेशनच्या आतल्या आत, it is internal communication. Thank you students. These are the channels of communication. त्याच्यावरती आपण थोडक्यात एक एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा अजून काय काय रिक्वायरमेंट आहे. चला तर
थांबूया. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.